भानवरे हा चावराचे रोटी होते, खोबऱ्याची चटणी आंबे. अस्सलाम वालेकुम गाइज, मी साजिद आपल्या नवीन युट्यूब ब्लॉग मध्ये आपलं सगळ्यांचा वेलकम करतात. गाइज आजचा व्हिडिओ बनणार आहे एकदम खास यांच्यासाठी खालूवाले जे कोकणातले शादे होतात, उरूस होतात, नर खालूवाले असतात ते वाजवतात. इनी तीनवर लोक लेझिम खेळतात, तेच खालूवाले आज कोकणाशी सौदीला गेले होते. कोकण मेलो सीझन 2 ला खालू वाजवायसाठी. हे कोण होते? यांनी खच्चे होते. यांचं नाव काय असं ते आज आपण ह्या व्हिडिओ जरिये तुमच्या लोकांना सांगू. मी खालू वाजवणार मस्त एक नंबर. हेच ते खालूवाले जे वाजवणार जबरदस्त. पण खच्चे होते काय ते आज आपण या व्हिडिओतला तुम्हाला इन्शाल्लाह दाखव. मी त्यांचं कोकणातला खालू वाजवणार आणि सौदीला जाऊन कोकण मेला सीझन 2 ला खालू वाजवणार. काय एक्सपिरियन्स होता, किती एन्जॉय केले, त्याची लोक कशी होती ते आज आपण त्यांच्या हटकून. चला मग आजचा व्हिडिओ बघूया. मी व्हिडिओ लास्ट पास बघा आणि आपल्या चॅनल नवीन असला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला आपल्या चॅनलला विसरू नको, कारण आपण कोकणाच्या आयुष्यात व्हिडिओ आणतो. उम्मीद करतोय खालूवाले तुम्हाला पण पसंत येते. आणि आजूच आपले शादी असो, उरूस असो, त्यांना ऑर्डर देसा आणि त्यांच्या सोबत एन्जॉय करा. आपण नंबर देऊ त्या नंबरवर त्यांचा कॉल. चला मग जाऊया मुलाखतीसाठी. अस्सलाम वालेकुम. क्या हाल, खैरियत है ना? अल्हम्दुलिल्लाह. काय नाव आपलं? माझं नाव लाईक पेडेकर. लाईक पेरेकर. आणि तुमचा काय नाव? शरफुद्दीन मोहम्मद ताहिर जोगिरकर. अच्छा. आणि तुमचा? बादशाह परबुलकर, वाहिद पिबुलकर. माशाअल्लाह. आणि आता मला तुम्ही सांगा तुमचा एक्सपिरियन्स कैसा होता सौदी मध्ये? अल्हम्दुलिल्लाह. सगळ्यात पहिले अल्लाह तालाचा शुक्र अदा करता की त्यांनी आमना ह्या लायक बनवले. आणि त्यानंतर आज आमना ज्याने नेली त्यांचं नाव फैज अली पटेल. हे अल्सूरचं राहणार आहात, सौदीला असतात. तेव्हा त्या लोकांनी आमना नेली, आमची मोफ खिजमत अल्हम्दुलिल्लाह केली. कसल्या वाचीची काही कमी करून दिली नाही. त्यानंतर आम्ही मेल्यात पण माशाल्लाह पब्लिक मोफ होती. शिकार हिशोबाच्या भार इन्शाल्लाह होती. आणि सगळ्यांनी एन्जॉयमेंट केली, सगळी नाचली बिचली, सगळी एन्जॉयमेंट बेस केली. तर स्टॉल वगैरे पण लागलेलं होतं. आणि सगळी जी लांब जी राहणारी होती ती पण एक दुसऱ्याला मिळली. काही 2 वर्षांनी, काही 4 वर्षांनी, काही 10 वर्षांनी अशी लोक काही मिळली. तर आमच्या लोकांना मोप बेस्ट वाटला. आणि आमची अल्हम्दुलिल्लाह फैज अली पटेल, त्यानंतर तन्वीर आणि अजीज हे सगळे त्यांचा जो जितकं ग्रुप आहे त्यांनी सगळ्यांनी आमची मोप माशाल्लाह खिदमत केली. अल्हम्दुलिल्लाह मोप त्यांचा आम्ही शुक्र अदा करतो की चला त्यांनी आमच्या लोकांना याद केली. म्हणजे सौदीला कोकण मेलो आहे तर तुम्हाला न्यायासाठी कोण स्पॉन्सर होता? अशी विजा कुणीही केला होता? फैज अली पटेल अल्सूरवाला यांनी आम्हाला फोन करून, ह्याच्या पहिले गेल्या वर्षी मी गेलो होतो तेव्हा त्यांनी मला फोन केली होती की बादशाह अशी बात आहे, कोकण मेलो वाजवा यायचा आहे, बोला इन्शाल्लाह येऊ. पण अशी आम्हाला उमेद नव्हती की आम्ही तिथं पोचू मगून जाऊन कोकण मेलो वाजव मगून. पण इन्शाल्लाह गेल्या वर्षी पण गेल्या होत्या. त्यानंतर ह्या वर्षी आम्ही 14 जण गेल्या. 14 जण जाऊन अल्हम्दुलिल्लाह सगळ्यांची एन्जॉयमेंट केल्या होतं. कोकणातला खालू वाजवणार आणि एक बाहेर जाऊन खालू वाजवणार, ती पण सौदीला. काय एक्सपिरियन्स होता आणि कशी एन्जॉय केले लोकांनी? ना माशाल्लाह मोफ फरक आहे. आपल्या कोकणातला वाजवणं आणि जाऊन बाहेर गावात वाजवणं म्हणजे मोफ फरक आहे. मोफ बेस्ट वाटला आमच्या लोकांना.
की तिकडे जाऊन गल्फ कंट्रीला जाऊन वाजवणं खूप बेस्ट वाटला. नाही काय असते एक अजनबी जाग्यावर काही एक नवीन एक दाखवणं ही एक काही अलगच एक्सपिरियन्स असतं ते ऐकल्यावर ना. तेव्हा ती माशाला बेसच झालं, प्रोग्राम पण बेस झाला आणि ती लोक अरबी लोक पण माशाला बेस खुश झाली, सगळीच खुश झाली, आपली लोक पण खुश झाली, सगळ्यांची एक दुसऱ्याची मुलाखत. त्याचं मकसदच ती होतो काय एक ही प्रोग्राम ही जी अलहसा कमिटीची जी कोकण कमिटीच्या लोकांनी ही जी प्रोग्राम ठेवली ह्या लोकांचं मकसदच येतो की आपली जी लोक आहात तर एका दुसऱ्याला मिलिया चढणं काय ती एका दुसऱ्याची मुलाखत करते. अशी काही लोक एका दुसऱ्याला मिळली, एका दुसऱ्याची मुलाखत जायली, माशाला त्यांची कामयाबी त्यांना राहिली. काय काही लोकांनी तारीफ पण केली, काही लोकांनी काय तर माशाला हमदुल्ला बेसवरून प्रोग्राम जाईल होती काय. आणि स्पेशली तन्वीर टिकले आणि फैज पटेल तर ह्या दोघांची मेहनत माशाला आणि त्याने आमची पण खिदमत मोफ केली, आम्हाला कच्यावरती कमी नाही करून दिली, माशाला मोफच बेस दिलो, शुक्रगुजार तुमचा. त्याची माणसं जी होती तुमचे अजून जी स्पॉन्सर होते या थयाचे प्रोग्रामला जे आलेले होते कोकण मेळ्यातला त्यांनी किती सपोर्ट केले तुमच्या लोकांचं? माशाला 100% सपोर्ट मिळलो आम्हाला सगळ्या पुऱ्या पब्लिकचं माशाला बेसवरून सपोर्ट मिळलो. आणि सगळ्यांनी एन्जॉय केले ऐकल्यावर आणि माशाला बेसच प्रोग्राम जाईल. त्या कोकण मेळ्यातला अजून काय तुम्हाला एक्सपिरियन्स मिळला, म्हणजे काय तुम्हाला बघाही मिळला त्या कोकण मेळ्यातला? का की सौदीला तो मेलो जायलो, आपल्या इंडियातला नाही जायलो, त्याचा जरा एक्सपिरियन्स शेअर करा. का की आम्ही लोक ते नाही होत्या त्या तुमच्या जरियाने लोकांपर्यंत माहिती मिळेल काय काय त्या होता, काय खाना होता. पूर्ण ही सगळं आपलं स्टॉल लावलेलं होतं, आपल्या कोकणी लोकांनी स्टॉल लावले होते आणि कोकणी फूड होतो, कोकणी स्नॅक्स होतं, काय लाडू होते, काय पुरणपोळी होते, काय बनवरे होते, असे काही मोठ काही स्टॉल लागलेले होते. तेव्हा कोकणी फूड होतो आपलं सगळं ती काय ते बऱ्याचशा लोकांनी एन्जॉय केलं तिला माशाला. म्हणजे थया ऐसा वाटलाच गेला काय की आपण कोकणातला जी बिलकुल जी बिलकुल जी बिलकुल जी बिलकुल. आणि तुम्हाला सांगितलं नाही की आम्ही इंडियाच्या बाहेर तिकडे काम करणार माणूस हे होते, त्याला टाइम नाही मिळत की आम्ही सुट्टीवर गेल्यावर आम्हाला एन्जॉय मिळते नाही मिळते, तिथं ते एन्जॉय करून घेतली पोरांनी सगळ्या. येऊन तर की आम्हाला नाचिया मिळला, कोकणी खाया मिळला, मोप जण आयली तिकडे पद्धतशीर सगळ्याला मिळली, नाचलं फिरलं खदली, बेस्ट एन्जॉय केलं. आम्ही लोकांनी पण ऍक्च्युली बघला होता ना, मोप जबरदस्त होता. आणि माझी हीच आहे की जे आपले कोकणातला जे आता शादीचे प्रोग्राम चालू आहेत, पुढच्या महिन्याशी उरसाचे होतील, तर त्या मी ही उमेद करताय की आपले व्हिडिओ जर आहेत ना लोक ह्या पार्टीला इन्शाअल्लाह खालूला ऑर्डर देतील. काय की बघा आपले हे बादशाह खालूबाई आणि ह्यांना आपण ह्यांचा नंबर पण देऊ. आणि अजून जरा काही शेअर करा आपला सौदीच्या वरातला तुम्ही अशी गेला आणि कोण फर्स्ट टाइम गेलाय का ह्यांच्या पहिले गेलेल्या होत्या तुम्ही कवा, ती आपलं चौकशी जरा कोण सांग. मी तर समजा फर्स्ट टाइम आहे आणि माशाल्लाह सगळ्यात मोठं काम हे एक जरियो बनलो कोकण मेल्याचं आणि त्यांच्या जरिये आम्ही इथं उमरो केल्या, ही एक सगळ्यात मोठी बात आहे. माशाअल्लाह. अल्हम्दुलिल्लाह कोकण मेला सीझन 2 अलासा सौदी अरेबिया. आणि आम्ही थंय गेल्या त्याच्या बाद फैज पटेल साहेब आणि तन्वीरबाई, म्हणजे ते तन्वीरबाई अशी असते ना त्यांची आवाज कशीच आहे, ते बोलतात ना भाई तर तुम्ही म्हणजे त्यांच्या बाजूचे हलू शकत नाही. तसं अजीजबाई ऐकलं त्यांनी आमची मोठ खिदमत केलं. कोकण मेलेल्या गेल्या बाद कोकणी माणूस बोलतो नाही दिलाचा राजा माणूस, कोकणी माणूस खाया दुनियाच्या टोकात खाया ओढला गेला तरी आपली गावची जी माती आहे ती गाव इसरणार ऐकले काय. आणि कोकणी म्हणजे लोकांना जवळ करतात, जी बाहेर लोकांना दमावला काम करतात, रियादला आहेत आणि असे पुरे बाहेर फेले लोक आहेत ना, की कोकण मेला म्हणजे ते हे साठी म्हणजे सगळी लोक जमा व्हावी, सगळ्यांची मुलाखत व्हावी, लोकांना बेस वाटवा, आपल्या वतनची याद त्याला थोडीशी म्हणजे ही व्हावी ऐकलं काय. आणि अहमदुल्ला मस्त एकदम कार्यक्रम एकदम पॉवरफुल झाला, वाजून हमदुल्ला बेस झाला. आमचं बादशाह बाय वाईद बाय आमचे भाऊच म्हणजे लाईक बाय हमदुल्ला त्यांनी गेल्यावर कार्यक्रम एकदम पॉवरफुल केलं. हमदुल्ला एकदम म्हणजे तुमच्या वाजवण्यात खातची लोक खुश जायली का नाही नाचे विचे? बेस जायली, खुश जायली, त्यांना पण पसंत आला, त्यांनी पण बोलली यंदा मस्त कार्यक्रम जायला, आम्हाला पण बेस वाटला, सगळे तो एन्जॉयमेंट बेस झाला. इव्हन अरबी लोकांनी पण एन्जॉयमेंट केलं.
आम्ही बघल्या त्या व्हिडिओतला अरबी पण नाचत होते. अरबी लोकांनी लाईजिम खेळले, धैर्य वाजवले. कोकण गेला पहिले जुम्माची झाला. इंशाल्लाह आम्ही उमरा केला आयच्या बाद त्यांचा पण एक फेस्टिवल होता. त्याने आम्हाला आपण ऐकले होय सौदी लोकांनी आणि ते पण आम्ही वादन केलं. माशाल्लाह लेव खेळली लोकांची पण ही खुश झाली. ऐकले काय म्हणजे काय माहिती काय लोकांना काहीतरी आता नवीन काहीतरी हवं ऐकलं हो ना. अब्दुल्ला मोह बेहतर झाला आणि शुक्रिया म्हणजे फैसल पटेल साहेब जण करता ऐकले काय त्यांनी एवढी मेहनत केलं ना. आणि एवढी मेहनत करणं म्हणजे फॉरेनला जाऊन त्या कोकण मेला करायचं ऐकले काय म्हणजे नॉर्मल बात नाही. ऐकले काय ती जे कोकण मेला कमिटी मी शुक्रिया अदा करता. त्यांनी आम्हाला नेलं ऐकले काय आणि मग भेटता त्यांनी आमची इज्जत केलं, खिदमत पण केलं. आम्ही त्यांना शुक्रिया गुजार. आणि माशाला आमच्यासाठीनं हातपासून जाग्यापासून घरापासून सौदी पोहोच सौदीशी आणखी वापस घरा पोहोच आमच्यासाठी त्या लोकांनी सगळं काही त्यांनी टोटल सगळं खर्च त्यांनी केली. त्याने आमच्याशी माशाला मूग काही आमची खिदमत केली. तर 8 दिवस आम्हाला ठेवली. तर ते आम्हाला जिया खाय घातली. आम्हाला उमऱ्याची सगळी अरेंजमेंट त्यांनी केली. सगळं काय फर्द बाईंनी केले. फर्द आणि तन्वीर दे दोघ जण हाताने करून माशाला. पण स्पेशल ऑक्टोबर 28ला 28 ऑक्टोबरला हातनं निघाल्या. बुधवारची तथा मी पोहोचल्या. खमीस जुम्माची प्रोग्राम होतो. अल्हम्दुलिल्लाह अगदी हात घरा येसपर्यंत सगळं काही त्यांनी आमचा माशाल्लाह खाना पिना हर चीज म्हणजे कसल्या बाबतीची राहण्याची सोय कशी होती तुमची त्याने कशी खिदमत झाली तुमच्या लोकांची. आपल्या घरच्या घरी राहण्याची सोय होती. सेम घरचं काही तकलीफ नाही की काही कमी नाही केली त्यांनी. अल्हम्दुलिल्लाह अल्लाहचा शुक्र आहे. त्यांच्या पण रोजी रिझकला बरकत देव इंशाअल्लाह. मी अल्लाह तालाची ही दुआ करता. जी कोकणी मेल्यातला जी खाना तुम्ही बोलला ना कोकणी होता सगळा. त्याचे सान्ने असतील, सान्ना होता, भानवले होते, साखरोले होते, लाडू होतं. त्यानंतर काय चीज तुमच्या लोकांना बेस वाटली त्या खायला. अल्हम्दुलिल्लाह सगळे चीज बेस होते. सगळे चीज स्पेशली भानवर ह्या चावराचे रोटी होते, खोबराची चटणी, आमिराची चटणी, अल्ली पाणी, वडापाव, भाजीपाव, उसल. म्हणजे ते बनवणार आपले लेडीज पण होते ती नाहीत का होते जेंट्स लेडीज पण होते आणि जेंट्स पण होतं. कोकणातलं कसं आहे सान्ने बोला, मेन चीज आहे चावलाची रोटी होती, गव्हाची रोटी होती, साखरेले होती. रिअल कोकणी आहे. पण ऍक्च्युली कैसा असते थया माणसा रेता ते हप्तोभर कामातला असतं. बरोबर. एक दिवस सुट्टी मिळते त्यांना. बरोबर. आयसो प्रोग्राम झाल्यानंतर आहे ना त्याची सगळी कोकणी एक जाग्यावर मिळते. आमच्या लोकांना वाटलं नाही की आम्ही इंडियातच आहोत आणि सगळी आपली कोकणी लोक जितकी दमाम पासनं, रियाद पासनं, जिद्द्यापासनं पण लोक आली होती. कतर, बहरीन, दुबई इकडची पण लोक आलेली होती एन्जॉयमेंट करायला. एक दुसऱ्याला कोण 10 वर्षांनी कोण 20 वर्षांनी सगळी एकामेकाला मिळली. ऐसा वाटलं आपल्या ऐसा वाटलं की आपण इंडियाच आहोत. ऐसा वाटलं नाही की आम्ही सौदीला आहो मग सौदीला वाजवा आयल्या मग इंडियातच आहोत. आम्ही आज तुम्ही आयल्या तशी आमचा प्रोग्राम चालू होतो का तुम्हाला जाऊन मुलाखत करायची. त्यांच्यात आम्हाला नूर पेटकर लोकांनी मला हमेशा बोलायचे ते लोक का जाऊन त्यांची इंटरव्ह्यू घ्या आणि मोस्टली नूर पेटकरनी आमच्या की जाऊन मिला खालूवर जाईल त्यांना. मी त्या एवढ्या वर्षा होतो माझ्या सोबत आहेत दोस्त लोक तेव्हा खालू बिलीवर नाचत नाही. पण यकीन करा मी त्या व्हिडिओतला बघलो आहे त्या माझ्या सोबतची पोरा सगळ्यात जास्ती नाचत होती त्या तुमच्या खालूवर. खूप एन्जॉय केलं. आपली कोकणी लोक नाचली पण इव्हन अरबी लोक पण लेझिम खेळली. अरबी लोकांनी पण धैर्य वाजवले पण एन्जॉय केली. आणि रातीप पण तयार झालो. रातीपला कोण होते ते म्हणजे बोलणार ते कच्चे दलवी पंगारी.
घेऊन गेले होते हो, का हो, त्यांना? आपण आमच्याच संघात होतो आमच्या सर. संघात गेलो. अच्छा, शमशू त्यांनी पण दलवी. रातीप पण जोसात जाईल हो. हो राती पण माशाला बेस माशाला मोप बेस. मोप बेस दिला राती पण माशाला हातनं नांगारो धायरो सगळं आम्ही घेऊन गेले होते. नांगारे डायरे अशीच घेऊन गेले हो होते हातनच का? घेऊन गेले होते नांगारो धायरे हातनच घेऊन गेले होते. बघा म्हणजे थया जाऊन पुरं तुम्ही सौदीचं माहोलच चेंज आहे. जे आपले कोकण मेला सौदी सीझन 2 ला गेलेले होते वाजवायला खालू आणि मोप जबरदस्त वाजवले नाही. पण या व्हिडिओतला दाखव त्यांच्या वाजवण्यावर किती जण नाचत होती. आमच्या बादशाह आहेत ना एक क्लासिक वाजवणार आहेत म्हणजे काय वाजवायचा हेलो काय आणि खतं काय करायचं तो त्यांना आमचं खबर आहे त्यांना नॉलेज आहे जुनं खालू पाहिजे आहे. त्यांचं जावाजी वाईट बाय आणि आमचं हे भाई लाईट बाय ऐकलं काय त्याने आम्हाला याद केलं बहुत साला शरफुद्दीन भाई आमच्यासोबत सण म्हणजे हो आणि माझे पण इच्छा होते लाईट माझ्यासोबत बाहेर जाऊन नाही तुम्ही सणाई पण आम्ही बघल्यावर तुम्ही सणाई पण मग जबरदस्त वाजवता. जो गीत पाहिजे तो गीत मिळते त्या गीतावर सणाईवर हे वाजवणारे ते हेटूस स्टार. तर आपला जरा नंबर पण सांगा आपल्या ऑडियन्सला आणि आपण नंबर टाकू पण का की आज आपल्या व्हिडिओ जरी आहे इन्शाअल्लाह तुम्हाला ऑर्डरी जास्तीत जास्त येतील. 9049840517. शाद्यातल्या कोकणाला वाजवायला पाहिजेच मेथीच्या रातची नाचायला पाहिजे. जवसर अंग हल्ला नाही तवसरची शादी होत नाही. काय बोलता तुम्ही? ती मजा घ्यायची असेल ते आपल्याला ह्या ग्रुपला आपवायला लागेल. कवा पण आपवा आम्ही 24x7 तुमच्यासाठी हजर आहोत. मोप शुक्रिया का आमचा जो तुम्ही टाइम आवरो काढल्या आणि आपला कोकण मेला जायला सीझन 2 सौदीला तीनची आपल्याला सगळी मालूमात तुम्ही टाइम काढून आवरो हातवर आईले आमच्या सोबत पोचले आवरो लांब तुमचं शुक्रिया दोघांचं ऐकलं काय मोप मेहरबानी. आणि ही तुम्ही जी ही आमच्या लोकांना जी आता ही नवर घेतल्या आहोत काय ते तिच्यासाठी तुमचं शुक्रिया देखील स्पेशली हातवर येऊन आमच्या. माझं कैसा असते माहितीये की कोकणी ज्यांच्या ह्याच्यात कला आहे या कोकणी खर्च माणूस काही चीज करू शकते तो सामने कॅमेऱ्याचे यायला पाहिजे आणि तो दुनियाला माहिती व्हायला पाहिजे. आपल्या कोकणी काय की माझा ऐसा कोकणी हार एक कोकणी फुऱ्या जाव कोण कोणचा पैसो घेत नाही कोण कोणला पैसो देत नाही. तेव्हा हार एक कोकणी पुऱ्या जायला पाहिजे. तेव्हा मी आवड्या लांबशी खास तुमच्यासाठी तुमचं इन्शाला ऐसच ठेवा. आमच्यासाठी आधी काही कलाकार आहात काही लोकांची हात त्याच्यासाठी ऐसीच हेल्प करा आणि लोकांना पिक्चरवर आणा. आपली कोकणी लोकांना पुरा हाना करा. ह्याच्या पहिले काय असं कोणी केलेलं नाही तर केलं तर खूपच बेस्ट बात आहे अल्हम्दुलिल्लाह. आणि तुमचं स्पेशली शुक्रगुजार आमचं ग्रुप आहे की हातवर आमच्या ग्रुप पोहोचून तुमच्या आम्ही आमची इंटरव्ह्यू घेतल्या तुमचं लाख शुक्रिया.